युरिक ॲसिड वाढलं की सांधेदुखी होते, किडनी स्टोन्स होतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. पण युरिक ॲसिड वाढल्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं, त्यामुळे स्ट्रोकचा, हार्ट अटॅकचा धोका वाढतो. हे माहिती आहे का तुम्हाला? नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी चाफेकर. आज आपण युरिक ॲसिड ह्या एका अतिशय महत्त्वाच्या घटकाविषयी चर्चा करणार आहोत. आपल्या शरीरात प्युरिन नावाच्या एका घटकाचं जेव्हा ब्रेकडाऊन होतं, तेव्हा त्या प्रोसेसमध्ये बाय प्रोडक्ट म्हणून युरिक ॲसिड तयार होत असतं. आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीचा प्युरिन हा एक घटक आहे. त्यामुळे जुन्या पेशी ब्रेकडाऊन होताना ह्या प्युरिन पासून युरिक ॲसिड तयार होत असतं. दररोजच आपल्या शरीरात लाखो पेशी ब्रेकडाऊन होत असतात आणि नवीन तयार होत असतात. त्यामुळे रोजच्या रोज शरीरात युरिक ॲसिड तयार होत असतं. त्या व्यतिरिक्त जेव्हा आपल्या खाण्यात प्युरिन असलेले पदार्थ येतात, तेव्हा त्यांच्या पचनानंतरही शरीरात युरिक ॲसिड तयार होत असतं. शरीरात तयार होणाऱ्या युरिक ॲसिड पैकी थोडासा भाग हा उपयोगात आणला जातो, पण बराचसा भाग हा टाकाऊ असतो आणि तो शरीरात साचून राहणं हानिकारक असतं. त्यामुळे या टाकाऊ युरिक ॲसिडची विल्हेवाट लावण्यासाठी शरीराची एक सिस्टीम काम करत असते. या युरिक ॲसिड पैकी साधारण 70% हे किडनीद्वारे शरीराच्या बाहेर टाकलं जातं आणि 30% हे आतड्यांद्वारे म्हणजे इंटेस्टाइन्स मार्फत शरीराच्या बाहेर टाकलं जातं. आपल्या जन्मापासून ही प्रक्रिया अगदी सुरळीतपणे चालू असते. मग यात प्रॉब्लेम कधी येतो? तर जेव्हा शरीरात युरिक ॲसिड जास्त प्रमाणात तयार व्हायला लागतं किंवा पुरेशा प्रमाणात ते शरीराच्या बाहेर टाकलं जात नाही आणि मग या कारणांमुळे शरीरात युरिक ॲसिड वाढायला लागतं. ह्या दोन्ही गोष्टी नेमक्या कशा होतात ते आपण समजून घेऊयात. शरीरात युरिक ॲसिड कधी वाढायला लागतं? तर जेव्हा प्युरिन असलेले पदार्थ आपल्या खाण्यात जास्त प्रमाणात यायला लागतात. म्हणजे मांसाहाराचं सेवन वाढतं, अल्कोहोलची सवय वाढते किंवा ह्या दोन्हीही सवयी नसतील, पण हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप असलेले पदार्थ तुम्ही जास्त प्रमाणात खात असाल. कशात असतं हे हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप? तर बाजारात जे तयार ज्युसेस मिळतात, ज्याला आपण हेल्दी समजतो, त्या सगळ्या फ्रूट ज्युसेसमध्ये, सॉफ्ट ड्रिंक्समध्ये, एनर्जी ड्रिंक्समध्ये, पेस्ट्रीज, बिस्किट्स, केक्स, चिप्स, कॉर्नफ्लेक्स यासारख्या सगळ्या पदार्थांमध्ये हे हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप असतं. ह्या सगळ्या पदार्थांचं जेव्हा सेवन वाढतं, तेव्हा लिव्हरवर ताण येतो आणि त्यामुळे शरीरात युरिक ॲसिडचं प्रोडक्शन वाढायला लागतं. दुसरं कारण आहे, जेव्हा किडनीज इफेक्टिव्हली युरिक ॲसिडला फ्लश आउट करू शकत नाहीत. कदाचित तुमचा प्युरिन्सचा इंटेक नॉर्मल असेल, पण तुम्ही पाणी पुरेसं पीत नसाल, पाणी कमी पीत असाल, तर किडनीज युरिक ॲसिडला शरीराबाहेर टाकण्यास असमर्थ ठरतात. तसंच जर रक्तात इन्शुलिनचं प्रमाण वाढलेलं असेल, प्री डायबेटिक आणि डायबेटिक लोकांमध्ये हे प्रमाण वाढलेलं असतंच, तर त्यामुळे सुद्धा किडनीजची कार्यक्षमता कमी होते आणि त्या युरिक ॲसिडला शरीराच्या बाहेर टाकू शकत नाहीत. काही औषधांमुळे सुद्धा किडनीची एफिकसी कमी होते आणि त्यामुळे युरिक ॲसिड शरीराच्या बाहेर टाकण्याच्या म्हणजे फिल्ट्रेशनच्या किडनीच्या कामावर मर्यादा येतात. तिसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे गट बॅक्टेरियाज डिस्टर्ब होणं. गट बॅक्टेरिया म्हणजे आपल्या आतड्यांमध्ये असलेले काही जीवाणू. आपल्या शरीरात तयार होणाऱ्या युरिक ॲसिडपैकी साधारण 30% युरिक ॲसिड शरीराबाहेर टाकण्याचं काम हे या जीवाणूंमुळे होत असतं. म्हणजे या गट बॅक्टेरियाजमुळे युरिक ॲसिडचं विघटन होतं आणि त्यानंतर ते शरीराबाहेर टाकले जातात. पण जेव्हा प्रोसेस्ड फूडचं, जंक फूडचं सेवन वाढतं, आहारातलं फायबरचं प्रमाण कमी होतं किंवा वारंवार अँटीबायोटिक्स घ्यावे लागतात, सतत मानसिक ताणतणावांचा सामना करावा लागतो, तेव्हा हे गट बॅक्टेरियाज डिस्टर्ब होतात आणि त्यामुळे इंटेस्टाइन्स मार्फत म्हणजे आतड्यांमार्फत युरिक ॲसिड शरीराच्या बाहेर टाकलं जात नाही. ह्या सगळ्या कारणांमुळे युरिक ॲसिड शरीरात वाढायला लागतं. पण हे जेव्हा वाढत असतं तेव्हा लगेच त्याची काही लक्षणं दिसतात का? तर प्रत्येक वेळी ती दिसत नाहीत. पण जेव्हा युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स तयार होतात, तेव्हा मात्र त्याची लक्षणं दिसायला लागतात. जेव्हा युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स सांध्यांमध्ये जमा होतात, तेव्हा सांधेदुखी व्हायला लागते. या आजाराला आपण गाऊट म्हणून ओळखतो. बरेचदा याची सुरुवात पायाच्या अंगठ्यापासून होते. अंगठा सुजतो, लाल होतो, पाय जमिनीवर टेकवताना प्रचंड वेदना होतात आणि हळूहळू ही सगळी लक्षणं इतर सांध्यांमध्येही दिसायला लागतात आणि हे गाऊटचे वारंवार अटॅक्स सुरू होतात. जेव्हा युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स
किडनीमध्ये जमा होतात तेव्हा किडनी स्टोन्स दिसायला लागतात आणि मग ओटीपोटात किंवा कमरेत म्हणजे लोअर बॅकमध्ये वेदना व्हायला लागतात. लघवी करताना वेदना होतात, लघवी करताना जळजळ होते, कधीतरी रक्त जातं आणि वेदनाही होतात. युरिक ॲसिड वाढल्यामुळे ब्लड प्रेशरही वाढतं. हे कसं काय होतं? जेव्हा शरीरात युरिक ॲसिड वाढतं तेव्हा नायट्रिक ऑक्साईड या घटकाचं शरीरातलं प्रमाण कमी होतं. हे जे नायट्रिक ऑक्साईड आहे ते आपल्या रक्तवाहिन्यांच्या रिलॅक्सेशनसाठी अतिशय गरजेचं असतं आणि या घटकाच्या कमतरतेमुळे रक्तवाहिन्यांवरचा ताण वाढतो, त्या रिलॅक्स होऊ शकत नाहीत आणि त्यामुळे मग बीपी वाढतं आणि या वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळे शरीराच्या आतले महत्त्वाचे अवयव हळूहळू डॅमेज होऊ लागतात. युरिक ॲसिड वाढलं आहे हे आपल्याला ब्लड टेस्ट केल्यावर समजतंच. रक्तातलं युरिक ॲसिडचं प्रमाण तपासण्यासाठी सिरम युरिक ॲसिड नावाची एक ब्लड टेस्ट केली जाते. पुरुषांमध्ये 3 ते 7 मिलीग्रॅम पर DL आणि स्त्रियांमध्ये 2.5 म्हणजे 2.5 ते 6 मिलीग्रॅम पर DL ही नॉर्मल रेंज समजली जाते. पण तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की तुमचं युरिक ॲसिड जर 5.5 म्हणजे 5.5 मिलीग्रॅम पर DL ह्या लेवलपर्यंत आलं असेल तर ती अलार्मिंग रेंज आहे. म्हणजे हीच योग्य वेळ आहे की ते युरिक ॲसिड कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. नाहीतर ह्याच्या पुढे गेल्यावर युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स तयार होतात आणि मग गाऊट आणि इतर त्रासांची सुरुवात होते. आता ज्यांचं युरिक ॲसिड वाढलं आहे अशा सगळ्याच रुग्णांना औषधांची गरज असते का? तर प्रत्येक वेळेला ती गरज असेलच असं नाही. जॉईंट पेनची म्हणजे सांधेदुखीची तीव्रता किती आहे, किडनी स्टोन्स आहेत का, आणि बीपी, डायबिटीस किंवा कोलेस्ट्रॉल सारखे काही रिस्क फॅक्टर्स आहेत का, या सगळ्यावरून डॉक्टर ठरवतात की तुम्हाला औषधांची गरज आहे की नाहीये आणि असेल तर कुठली औषधं घ्यायला हवीत, किती काळ घ्यायला हवीत, हे डॉक्टरच तुम्हाला नीट सांगू शकतात. त्यामुळे स्वतःच्या मनाने औषधं घेऊ नका, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या. आयुर्वेदातही यावर उत्तम उपाय आहेत. पण तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या. कारण प्रत्येक रुग्णाची लक्षणं, त्याची प्रकृती आणि इतरही अनेक घटकांचा अभ्यास करून त्यानुसार तुमच्यासाठी चिकित्सा ठरवली जाते. त्यामुळे स्वतःच्या मनाने किंवा गुगलच्या सल्ल्याने अजिबात औषधं घेऊ नका. युरिक ॲसिड कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे लाईफस्टाईल करेक्शन, म्हणजे जीवनशैलीत करावे लागणारे बदल. युरिक ॲसिड वाढण्याचं मुख्य कारण हे आपल्या आहारविहारातल्या चुकीच्या सवयींमुळे लिव्हर आणि किडनीवर पडणारा ताण हेच आहे. आणि म्हणूनच जर तुम्हाला खरंच युरिक ॲसिड कमी करायचं असेल तर आपल्या जीवनशैलीमधल्या कुठल्या गोष्टी चुकीच्या आहेत, कशामुळे नक्की आपलं युरिक ॲसिड वाढतंय हे लक्षात घेणं, हे शोधून काढणं गरजेचं आहे. एकदा हे लक्षात आलं की आपल्या कुठल्या सवयी चुकतायत की त्या बदलणं, त्याच्यात सुधारणा करणं सोपं होतं. अर्थात सुधारण्याची इच्छा असेल तरच. युरिक ॲसिड कमी करण्याच्या दृष्टीने जीवनशैलीमध्ये नक्की कुठले बदल करायला हवेत, विशेषतः आहारात काय काळजी घ्यायला हवी, कुठले पदार्थ अवॉइड करायचे, कुठले पदार्थ घ्यायचे, ह्या सगळ्याविषयी सविस्तर चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ह्या व्हिडिओमधल्या माहितीचा तुम्हाला उपयोग होत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि योग्य व शास्त्रीय माहितीवरच विश्वास ठेवा. धन्यवाद.